पुण्यापासून 40 किलोमीटरच्या अंतरावर शिरवळ इथे नीरा नदीच्या किनाऱ्यावर प्राचीन हेमाडपंथी पद्धतीचं केदारेश्वर हे शिवाचं मंदिर आहे आणि या मंदिराचाच आपला आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी मधुरा आणि अन्वत वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आपण नेहमीच धावपळीपासून अलिप्त, प्राचीन आणि निसर्गरम्य अशा ठिकाणांना भेट देत असतो आणि त्यातीलच आजचं हे केदारेश्वराचं मंदिर। आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती, त्याचा इतिहास आणि नक्षीकाम याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तेव्हा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। मंदिराकडे जाताना तटबंदीसारखी उंच भिंत आपल्याला डावीकडे लागते आणि तेवढा तटबंदीचा रस्ता पार केला की समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ अशी रुबाबदार प्रतिमा पाहायला मिळते। मंदिराच्या समोर आल्यावर उंचावर असणारं मंदिराचं प्रवेशद्वार, दोनही बाजूंना असणारे 2 द्वारपाल, याबरोबरच प्रवेशद्वारासमोरच असलेली हेमाडपंथी पद्धतीची चौकोनी बारव आपल्याला ह्या सर्व गोष्टी पुरातन काळात घेऊन जातात आणि या बाहेरच्या परिसरावरून आतलं मंदिरही किती मोहक असेल याची उत्कंठा वाढते। तेव्हा चला तर मग आता मंदिरात दर्शनासाठी जाऊयात। हा जो इथे आपल्याला प्रवेशद्वार पाहायला मिळतो, तर जेव्हा आपण प्रवेशद्वारातनं आत मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला दोन्ही बाजूंना 2 देवड्या पाहायला मिळतात आणि त्या देवड्यांच्या वर नगारखाना होता असं म्हणतात आणि त्या नगारखान्याचा मधनं जेव्हा नगाऱ्याचा आवाज व्हायचा तेव्हा असं म्हणतात की तो आवाज जे आहे तो इथून जे 25 ते 24 किलोमीटरवर जे वीर गाव आहे त्या वीर गावापर्यंत त्या नगाऱ्याचा आवाज जायचा, अशी इथली माहिती आहे। इथे आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा प्रवेश केल्यावर महाद्वारावर आणि दोन्ही देवड्यांच्या मध्यभागी आपल्याला एक गणपतीची मूर्ती पाहायला मिळते भली मोठी आणि तिच्या बाजूला रिद्धिसिद्धीही आहेत। तेव्हा देवाच्या समोर असलेली, देवासन्मुख असलेली ही अशी गणपतीची प्रतिमा आणि त्याच्या बाजूला दोन्ही रिद्धिसिद्धी अशी प्रतिमा आपल्याला इतर कुठल्याही मंदिरांमध्ये पाहायला मिळत नाही, जी आपल्याला इथे पाहायला मिळते। मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्या मंदिराच्या सौंदर्याचा अंदाज नक्कीच बरोबर होता याची खात्री पटते। या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा प्रवेश केल्यावर समोरच एक सुंदर असं छोटेखानी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। नंदी मंडप म्हणजे नंदिकेश्वराचं ते मंदिर आहे आणि ह्या नंदिकेश्वराच्या मंदिरामध्येही आपल्याला 3 नंदी पाहायला मिळतात। प्रामुख्याने मधली जी नंदीची मूर्ती आहे ती मोठी आहे, एक मूर्ती थोडीशी छोटी आहे आणि एक आणखीन थोडीशी छोटी आहे। अशा त्या नंदिकेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्याला 3 मूर्ती त्या मंडपामध्ये पाहायला मिळतात। प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला असलेल्या 2 प्रशस्त देवडी पाहायला मिळतात। त्याबरोबर समोरच असलेलं नंदिकेश्वराचं मंदिर, दगडी दीपमाळ, त्याबरोबर इतर देवतांची छोटछोटाली मंदिरं, केदारेश्वराच्या मंदिराचा कळस, मंदिराचा सभामंडप, सभामंडपातील नक्षीकृत असे खांब, हे सर्वच इतकं डोळे दिपवून टाकणारं असतं की आपण हे सर्व पाहताच 2 मिनटं तिथेच थक्क होतो। इथून जवळच सुभानमंगल किल्ल्याला जाण्यासाठी चोर दरवाजा आहे आणि गावकऱ्यांच्या मध्ये तो जो दरवाजा आहे तो या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आहे आणि तिथले जे दगड आहेत ते काही सुटे आहेत, तर ते दगड तिथनं जर काढले तर सुभानमंगल किल्ल्याला जाण्यासाठीचा चोर दरवाजा आहे तो मिळेल। पण मंदिर असल्यामुळे त्याचं संशोधन अजून काही कोणी केलेलं नाही, पण जर त्याचं संशोधन झालं तर नक्कीच इथे चोर दरवाजा मिळेल असं गावकऱ्यांचं मत आहे।
नंदिकेश्वराच्या मंदिरानंतर आपण ह्या केदारेश्वराच्या मेन सभामंडपामध्ये प्रवेश करतो. इथे आपण जर पाहत असाल तर हेमाडपंथी पद्धतीचे 16 खांब इथे आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओळीमध्ये 4 खांब असे इथे पाहायला मिळतात आपल्याला. आणि इथे त्यांना सपोर्ट देण्यासाठी असे 8 लाकडीचे खांब आहेत तेही इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता आपण पुढे जाऊयात आतमध्ये मंदिरामध्ये. संपूर्ण हा जो मंदिर परिसर आहे याचं कौतुक करावं म्हणजे अतिशय स्वच्छ आणि सुशोभित असा हा परिसर ठेवलेला आहे. अतिशय जतन करून ठेवलेला आहे. त्यामुळे इथे आल्यावर आपल्याला फार छान ठिकाणी आल्याचा अनुभव येतो. दुसरी गोष्ट, इथले जे मंदिराचं जे नक्षीकाम आहे इथे थोडासा अंधार आहे त्यामुळे दिसत नसेल, मात्र जे दगड एकमेकांमध्ये खोचून केलेली जी दगडाची रचना आहे ती आपल्याला अगदी स्पष्टपणे इथे पाहायला मिळते. कारण की हा जो अष्टकोनी आकाराचा दगड आहे त्याच्यावर गोल आकाराचा दगड आहे. मध्ये जे छानपैकी असं सज्जा काढून जे त्यांनी डिझाईन केलेली आहे त्याच्यामध्ये अगदी आपण काहीही पेन्सिल वगैरे घालून चेक करू शकतो. अगदी अशा प्रकारे त्यांनी कोरीव काम करून ह्या मंदिराची रचना केलेली आहे. तेव्हा मंदिराची एकंदरीत रचना आणि याची सध्याची ही ठेवण अतिशय सुंदर अशा प्रकारची आहे. जेव्हा मुख्य मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो तेव्हा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरही आपल्याला 5 खांब ओळीमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर पुढे जे गर्भगृह आहे ते आहे. तिथे शंकराची पिंडी आहे आणि जे गर्भगृह आहे त्या गर्भगृहाच्या वर गणेशपट्टी आहे. आतमध्ये शिवलिंग आणि मागे भवानी मातेची मूर्ती पाहायला मिळते. या केदारेश्वर मंदिराचा जो मुख्य सभामंडप आहे त्यावर 2दा वीज कोसळली होती. मात्र इथलं संपूर्ण बांधकाम हे अगदी मजबूत असल्यामुळे या बांधकामाला किंवा ह्या स्ट्रक्चरला काहीही धोका झालेला नाही. आणि त्यामुळेच कदाचित त्या बांधकामाला मजबूती देण्यासाठी आपल्याला त्या सभामंडपामध्ये काही लाकडी खांबही पाहायला मिळतात. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. तेव्हा हे जर कळस जर आपण पाहिला आणि त्या कळसावर दिसणारी भरपूर सारी जे शिल्प आपण पाहिली देवांची, तर त्यावरनं आपल्या लक्षात येतं की खरंच 33 कोटी जे देव आहेत त्यांचे किती सारे वेगवेगळे शिल्प असतील जे आपण इथेच पाहतोय. तर मला फार कमी अशी शिल्प ओळखता येतात. तर असे किती सारे शिल्प असू शकतात आणि किती सारे ते देव असतील जे ह्याच्यावरनं आपल्याला पुरावा मिळतोय. हा जेव्हा आपण कळस पाहतो तेव्हा त्या कळसाचे जवळजवळ त्याला 3 ते 4 टप्पे आहेत ह्या कळसाला. आणि प्रत्येक टप्प्यावर जी पट्टी आहे तिच्यावर आपल्याला अनेक देवी देवतांच्या ज्या मूर्ती आहेत त्या पाहायला मिळतात. आणि त्या मूर्तीही अतिशय चांगल्या सुस्थितीत आहेत. तेव्हा कळस असो किंवा हा जो परिसर असो अगदी व्यवस्थित जपून आणि काळजी घेऊन व्यवस्थित ठेवलेलं आहे हे तिथे आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं.
इथे मंदिराच्या इथे असलेली दीपमाळेची रचना किंवा त्यावरचं नक्षीकाम क्वचितच आपल्याला कुठे पाहायला मिळेल, इतकं सुंदर त्याचं नक्षीकाम आहे. आणि हा जो मंदिराचा परिसर आहे एकंदरीतच अतिशय मोठा असा हा परिसर आहे. आणि त्याचबरोबर पूर्ण दगडी तटबंदीमध्ये हा मंदिर परिसर आहे. जवळजवळ 18 फुटाची उंच एवढी ही दगडी तटबंदी आहे. इथे माझ्या मागेही आपल्याला सुंदर असं भलं मोठं पिंपळाचं झाड पाहायला मिळतं आहे. आणि ही जी आहे ती दगडी तटबंदी आहे, मागे दीपमाळ आहे आणि हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे. ही मंदिराची मागची बाजू आहे. आणि आता आपण इकडे जाऊयात. इथेही मागे एक मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. इथे ना समाधीसारखंही खूप सारं असं स्ट्रक्चर पाहायला मिळते आपल्याला. सो माहीत नाही, इथे गोमुख आहे आणि पुढेही आणखीन एक समाधीसारखं जागा पाहायला मिळते. इथे एक दगडी तटासारखी रचना आहे. इथे एक आणखीन एक झाड आहे. थोडं सावलीत जाऊयात. या संपूर्ण मंदिराची जी रचना आहे ती हेमाडपंथी पद्धतीची आहे. त्यामुळे ह्या केदारेश्वर मंदिराच्या समोरच जिथे आज शिवाजी महाराज अश्वारूढ असलेलं एक शिल्प तिथे आहे, तर त्याच्या खाली ती जी बारव आहे तिला केदार बाव असं म्हणतात. तीही तेवढीच पुरातन आहे. आणि त्या बावमध्ये आज आपल्याला खूप सारी अशी मासे पाहायला मिळतात. आता आपण ती पाहायला जाऊयात. आणि जवळजवळ 13 पायऱ्या उतरून त्या बावेकडे आपण जाऊ शकतो. आता सध्या ती सुरक्षित केलेली आहे, कारण की ती कोणी खराब करू नये, त्यात कोणी कचरा टाकू नये म्हणून. परंतु आपण ती पाहू शकतो, तेव्हा आपण तिकडे जाऊयात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आपल्याला 2 चुन्याच्या घाण्याची चाकं पाहायला मिळतात. आपण तुंग किल्ल्यावर पण एक चुन्याच्या घाण्याचं चाक पाहिलं होतं, पण ते जरा छोट्या आकाराचं होतं. जवळजवळ एवढं 1 ते 1.5 फुटाचं असेल. मात्र इथे आपल्याला जवळजवळ 4 फुटाचं जे चुन्याच्या घाण्याचं जे चाक आहे ते पाहायला मिळतं आहे. पुढे आणखीन एक चाक आहे आणि त्याच्या पुढे इथे ही जी बारव आहे ती आहे, तिला केदार बाव असंही म्हणतात. आता आपण ती पाहूयात. इथे आत जायला पायऱ्या आहेत. ते खूप सारे मासे पाहायला मिळत आहेत. केदारेश्वरापासून अवघ्या 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावर मुदाई देवीचं मंदिर आहे. आता आपण तिकडे जाऊयात. मंदिराकडे जाणारा रस्ता हा थोडा खडबडीत आहे, मात्र तिथे पोहोचल्यावर आपल्या प्रवासाचा शीण मात्र नक्कीच नाहीसा होतो. आपलं केदारेश्वराचं दर्शन करून झालं आणि केदारेश्वरानंतर फक्त 4 मिनिटाच्या अंतरावर आपण ह्या नीरा नदीच्या किनारी आलेलो आहोत. माझ्या मागच्या बाजूला आपल्याला मुदाई देवीचं मंदिर पाहायला मिळत असेल. हे मुदाई देवीचं मंदिर जे आहे ते तारू कुटुंबियांचं कुलदैवत आहे. आणि हे जे मंदिर आहे ते नवीन मंदिर आहे आणि जे जुनं मंदिर आहे ते पाण्यात आहे. आता हा एप्रिल महिना सुरू आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटलं होतं की ते मंदिर आता असेल पाण्याच्या बाहेर आलेलं, आपण त्याचं दर्शन घेऊ शकतो. मात्र ते अजूनही पाण्यात आहे. आणि आणखीन एक पाण्यामध्ये मंदिर इथे आपल्याला पाहायला मिळते. त्याचा कळस फक्त आपल्याला दिसतोय. कळस आहे वरती आणि त्याच्यावरती भगवा फडकतोय, तर ते ॲक्च्युली महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे ह्या एवढ्याच परिसरामध्ये हे महादेवाचं आणि मुदाई देवीचं जे जुनं मंदिर आहे हे पाण्यामध्ये आहे. हे जे मंदिर आहे ते जवळजवळ 200 ते 300 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. आणि त्याचा इतिहास आणखीन असा आहे की तर हे जे मुदाई देवीचं मंदिर आहे ते तारू कुटुंबियांचं कुलदैवत आहे. तर
त्यांच्या तारू या आडनावामागे ही एक कथा आहे. तर ती कथा अशी की तारू म्हणजे पालखीचे भोई. तर जेव्हा शिवाजी महाराजांच्या मागे गणिम लागले होते आणि तेव्हा शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी त्यांना या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जायचं होतं, त्यावेळेस भोई पथकातील 4 जणांनी ही जबाबदारी उचलली आणि त्यांनी शिवाजी महाराजांना पाण्यातून पोहत पोहत दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवलं. आणि जे बाकीची जी लोकं होती त्यांनी त्या शत्रूंना, त्या गनिमांना दुसऱ्या किनाऱ्यावर थोपवून ठेवायची अशी योजना ठरली होती. त्याच्यामध्ये मग 4 भोईंनी शिवाजी महाराजांना पोहत पोहत दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत घेऊन गेले आणि जे मात्र किनाऱ्याच्या अलीकडे थांबले होते त्यांचा मात्र गनिमांनी शिरच्छेद केला. ही माहिती शिवाजी महाराजांना जेव्हा कळाली की त्यांचा शिरच्छेद झालेला आहे आणि आपण सुखरूपपणे इथे ह्या दुसऱ्या किनाऱ्यावर आलेलो आहे, तेव्हापासून शिवाजी महाराजांनी सांगितलं की ज्यांनी मला इथे तारून ह्या दुसऱ्या किनाऱ्यावर आणलं त्यांचं आडनाव तारू असं असेल आणि ज्यांचा त्या किनाऱ्यावर शिरच्छेद झाला त्यांचं आडनाव हे शिर्के असेल. असा इतिहास, त्यांच्या आडनावाचा इतिहास बाबासाहेब पुरंदरेंनी नंदकुमार तारू यांना शिरवळ ह्या ठिकाणी सांगितला होता. मुदाई देवीच्या यात्रेच्या आधी 1 ते 2 दिवस या पाण्यावरती जत्रेसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्या वर यायच्या, नदीच्या वर यायच्या आणि जत्रा संपली की त्या वस्तू पुन्हा पाण्यात सोडल्यावर त्या वस्तू दुसऱ्या दिवशी गायब व्हायच्या. मात्र असं म्हणतात की कोण्या एका माणसाने त्यातली एक वस्तू चोरली आणि तेव्हापासून या देवीकडनं मिळणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्या बंद झाल्या, अशी या मुदाई देवीची आख्यायिका आहे. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचा इतिहास, या मंदिराची रचना, इथलं नक्षीकाम, इथले संपूर्ण स्थापत्य हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला, इथली माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.